हाय फ्रेंड्स, तर चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गावातील माझ्या माहेरामधील फोटो स्टुडिओ. आणि खूप छान पद्धतीने पुण्याच्या जसं पुण्याला फोटोशूट करतात त्या टाईपमध्ये हो काही न्यू बॉर्न बेबी फोटोग्राफी, 1 मंथचा बेबी, सगळ्यांचं फोटोशूट करतात आणि इतकं छान व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करतात ना. या फोटो स्टुडिओचं नाव आहे येडेश्वरी फोटो स्टुडिओ. तर हे आहे कळंब तालुक्यामध्ये आणि जिथं की बाजार भरतो, जो आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणी हे फोटो स्टुडिओ आहेत. ज्यांना कुणाला फोटोशूट करायचं असेल किंवा फोटो काढायचे असतील बेबी 1 मंथचा बेबीचा, तर नक्की ह्या फोटो स्टुडिओला भेट द्या. आणि कळंबमध्ये असेल तर कुठून बघत असताल त्यांना ज्यांना आवड असेल त्यांनी नक्की जावा. हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका या ठिकाणी आहे. तर चला आता बेबीचं फोटोशूट करायची तयारी चालू आहे. आता हे फोटोग्राफरवाले पूर्ण तयारी करतात. हे बघा, हे कसे टेडी ठेवलेत, हे वेगळं साहित्य, फ्लावर आणि पूर्ण बेबीचे साहित्य फोटोग्राफीसाठी जेवढे लागतात तेवढे 1 मंथ बेबीचे तर इतकं छान छान काढतात ना. खरंच असा फोटो स्टुडिओ मी फक्त पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यातच जास्त तर बघण्यात आले होते. आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कुठंही बघण्यात नव्हता आला माझ्या. आणि शिवाय अख्ख्या कळंब तालुक्यामध्ये फक्त एवढ्या एका ठिकाणी एवढं साहित्य आहे यांच्याकडं, बाकी ठिकाणी कुठंही भेटणार नाही. जसं आपला फोटो शूट करताना आपण पाठीमागचं डेकोरेशन असं सीन बदलतात, तसं हे नाही. हे स्वतः इथं सीन तयार करतात, स्वतः डेकोरेशन करतात आणि तेच फोटोमध्ये दाखवतात. तर चला मी आलेले आहे आमच्या छोट्याशा पिऊच्या म्हणजे माझ्या लाडक्या लेकीचा फोटोशूट करण्यासाठी. तर बघा, हिनं तयार होत आहे आणि तिची मम्मी तिला तयार करते आणि तिचे फोटो काढायचे. तिनं झालेले ह्या 6 महिन्याची कंप्लीट. तर आता तिनं रांगायला लागली. तर म्हणलं चला नंतर बसायला पण लागेल, तोपर्यंत तिचं फोटोशूट करून घ्या, तेवढ्याच आठवणी राहतात. आणि त्यासाठी हे फोटोशूट करायला चाललात. तर त्यासाठी खास आम्ही बारामतीहून कळंबला आलेलो आहेत आणि सिस्टरनं माझ्या त्यासाठी आम्हाला दोघांना बोलवून घेतलेलं आहे तर पिऊचे फोटो काढण्यासाठी. तर चला म्हणलं, तिच्या पप्पाला तर एवढे हाऊस नाही, आपणच करा. आम्हाला खूप छोटे मुलं आवडतात, त्यासाठी खास मी आमच्या लाडक्या लेकीसाठी पिऊसाठी एवढ्या लांब आलेले आहे फोटो काढण्यासाठी. तर चला, एवढं फिरलात ना, फिरून ह्या फोटो स्टुडिओमध्ये आलात आणि ह्या ठिकाणी आम्ही आवडलं सगळं आम्हाला, म्हणून आम्ही इथं ठरवलं की फोटोशूट इथं करायचं. चला तर बघा, मी तुम्हाला पूर्ण फोटो, हे आहे माझी मम्मी, मी पूर्ण स्टुडिओ दाखवणार आहे. तर हे माझे मिस्टर आहेत, बाहेर बसले होते, पिऊ झोपली होती त्यामुळं. पिऊची झोप झालेली आहे आता आणि जोरदार पाऊस चालू आहे बाहेर. तर हे बघा तुम्ही, आता हे 1 मंथचा बेबी आहे. 1 महिन्याचं बेबी म्हणजे काहीच नाही, एवढ्याचे सुद्धा फोटोशूट एकदम छान पद्धतीने काढतात. हे बघा साईडला किती डेकोरेशनचं सामान आहे, किती अफाट आहे, असं कुठेही दिसणार नाही तुम्हाला. आणि खरंच एवढ्याच आठवणी राहतात, छान मस्त फोटो काढता येतात. आता पिऊची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तिचे काका घेऊन तिला फोटो काढायला जात आहेत. बघा, तुम्हाला पण ह्या व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आणि खास तुमच्या ऑल फ्रेंडसाठी मी ही फोटोशूट केलेला आहे, म्हणजे ही व्हिडिओ काढलेला आहे. चला, कसं असते 1 मंथच्या बेबीचं दाखवायला बऱ्याच खेड्यापाड्यांच्या लोकांना हे माहिती नसतं, त्यामुळं खास करून चला म्हणलं आपण दाखवावं. आलात तर आता व्हिडिओ पण बनवावा. आणि आता हिला बसवलेलं आहे याच्यामध्ये. तर बघा, आता हिचे काका खेळवतात आणि स्माईल पाहिजे फोटोवाल्यांना. फोटोशूट करण्यासाठी चेहऱ्यावरती लहान बेबीच्या स्माईल पाहिजे. ही स्माईलसाठी आता चला तिला हसवायचं आहे. आणि बघा, तिचे काका तिला हसवतात, हे करतात. खूप मेहनत घ्यावी लागलं असं मला तर वाटायला. हिनं घरी तर भरपूर हसती, भरपूर. आणि इथलं वातावरण बघून जरा ती वेगळंच हे करायली. तर बघा, घरी तिला गरजच लागत नाही, मनानच हसती. आणि इथं बघा किती छान मस्त दिसायली. तिला मी पुण्यातनंही शोधून डोक्याचा बेल्ट आणलेला आहे. आणि चला आता ते काढायलेत, फोटोशूट करायलेत. तर फोटो काढायला तोपर्यंत मी आपलं मोबाईल घेऊन शूटिंग काढत बसले आहे. आणि हे बघा कशी पिऊ खाली ते ट्रे आहे त्याच्यामध्ये बसवले तिला ती खायला. तिला काही एवढं समजत नाही आहे, काहीही वस्तू दिसली की तिला
तोंडात घालायची सवय लागलेली आहे. तर बघा आता ही तिची मम्मी. काकाचं तर मला आज वाटतंय नरडच कोरडं पडतं का काय, एवढं तिला खेळवायची गरज. पण स्माईल म्हणून पिऊ देना झाली. घरी नाही तेव्हा स्माईल देती. हे डंबरो आणले स्टुडिओमध्ये. हे डंबरो आहे. यांच्याकडे जास्त काही वस्तू नाहीत लेकरांना असं खेळवण्यासाठी हसा येण्यासारखं. ते डंबरो आहे एवढं छोटंसं. चला आता का ती नुसती खाण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. एन्जॉय करायली नुसतं तिला वेगवेगळ्या वस्तू दिसायल्यात. आणि स्टुडिओवाले ते फोटो काढायलेत, शूट करायलेत. मी तोपर्यंत आपलं शूटिंग घेत आहे. तर बघा कसं आहे सगळं स्टुडिओ. आणि खरंच आठवणी राहतात आपल्या लहानपणीच्या. हे आता पालतं पडलेले पण फोटो काढायचे. पण बेबीचे फोटो काढण्यासाठी पूर्ण तिच्या चेहऱ्याला काजळ वगैरे नाही पाहिजे, पूर्ण उघडी. खूप छान वाटतं ते नुसतं पॅम्पर्स लावून फोटो. हे बघा खालीच बघते आहे, खालीच काय आहे काय माहिती आहे. आणि काका तर दमून चालले तिला हसू हसू. आम्हाला तर काय बोलताच येईना. मी तर माझे शूटिंगच्याच ह्याच्यामध्ये लागली तोंडात घालायला. आणि आजी पण तिच्या नाही तेव्हा बोलती, मम्मी पण बोलती. पण आता तिला कोणी एवढं खेळवणार, काकाच खेळवते. आणि काका काय एवढे आठवण लागले तिला हे केला. आता दुसरं करायचं आहे, दुसरा ड्रेस चेंज करून दुसऱ्या ह्याच्यावर करायचं आहे. आता बघा हे आहे आता पूर्ण असं तिला पालतं पाडून काढायचं आहे हे फोटो. तर हे बिन काजळ नसल्यावर छान काढतात. पण आता काजळ लावलेलं आहे तिला आणि ती पुसाय गेलं तर पूर्ण पसरल म्हणून चला म्हणलं असं आपण एका पोजमध्ये तिचा फोटो काढूया. तर आता पुन्हा काका बसलेत. आता पुन्हा तिला खेळवायचं चालू आहे, हसवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर बघा अशा पद्धतीने पिहूचं फोटोशूट झालेलं आहे. आता सिलेक्शन करायचं आहे फोटोचं. तर चला बाय.